नमस्कार, सान्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे नारळाची बर्फी. तर चला तर आपण बनवायला घेऊया. असं किस यात घालायचं, हे बघ असं दाबून घ्यायचं, ह्यात घालायचं, हे बघा असं असं हे करायचं. हे ओल्या नारळाचं किस आहे ना, ओलं हे फक्त सफेद सफेद असला पाहिजे, काळा नसला पाहिजे. आणि असं दाबून दाबून घ्यायचं. हे 2.5 बाउल झालं हे नारळाचं किस. आणि साखर आपण 2 बाउल घ्यायची, असं प्रमाण असलं पाहिजे. 30 वाटी असणार, त्याच वाटीच्या प्रमाणाने साखर अशी घ्यायची. दाबायचं असं काय नाही, असंच घ्यायचं, फक्त खोबरं दाबायचं, हे मिक्सरमध्ये लावायचं आणि याची पावडर बनवायची. याची पावडर बनवून टाकायची. हे बघा पावडर बनवून झाली आहे. अशा प्रकारे मी सगळे मिक्सरमध्ये वाटून घेते हे खोबरं. हे बघा तर गॅस पेटवले आणि ते वाटलेलं खोबरं यात घातलंय. स्लो फ्लेम असली पाहिजे आणि जास्त नाही हे करायचं, भाजायचं. ह्याचं काय फक्त थोडं जे पाणी असतं ना खोबऱ्याचं ते ड्राय व्हायला पाहिजे. खाली लागू द्यायचं नाही, फक्त ढवळत राहायचं. आता 1 चमचा तूप घालायचं. हे बघ चांगलं ढवळायचं. 1 वाटी दूध आहे ना बॉईल केलेले, पण ते गरम करून थंड व्हायला पाहिजे, मग घालायचं. आता ह्यात साखरची पावडर घालायची. चांगलं ढवळायचं. हे बघ साखरेला कसं पाणी सुटलंय. साखरेला मस्त पाणी सुटले बघा आणि नरम नरम झाले. कसं झालं कसं पाणी आटले बघा. जेव्हा गोळा होईल तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं. तोपर्यंत नॉनस्टॉप असं ढवळतच राहिलं पाहिजे. जरा सुद्धा हात थांबले नाही पाहिजे, नाहीतर ते चिटकले नाही पाहिजे. ते तुम्ही काळजी घ्या. हे बघा साईडून कसं हे साखर सगळी सफेद कशी निघाली, मग समजून जायचं आपलं हे झालंय. हे बघा आता गोळा पण होणार आहे. हे बघा गोळा, आणि जेव्हा आपला गोळा झाला समजायचं आपलं हे झालंय, मग आपण गॅस बंद करायचा. हे बघा गोळा होतो चांगला. वेलची पावडर घालायची, 1 चमचा वेलची पावडर, आणि चांगलं ठेवायचं. वेलची पावडरने चांगला वास येईल, चवीला पण छान लागेल नारळाची बर्फीला. हे बघता आता तूप लावायचं चांगलं आणि त्याच्यावरती हे घालायचं. हे बघा असं असं करायचं. एकट्याने असं टॅप करायचं, सेट करत जायचं. आता आपण सेट करून ठेवूया. हे बघ कसं झालं. थोडं थंड होऊ दे. गरम असताना मग ते वड्या पडणार नाही, मग थंड होऊन द्यायचं. तर ते थंड होऊ दे. गरम असताना जर आपण हे करू तर कटिंग करू तर मग एकदम फुटतील आणि हे नको आपल्याला, मग साधंच राहू दे. पूर्ण थंड पण होऊन द्यायचं नाही. थंड पण इतकं पण थंड नाही. थोडे थंड झालेत आणि थोडं गरम आहे. पूर्ण थंड नाही केलंय ना, म्हणून आता कटिंग करते. हे बघा किती आतमध्ये किती मस्त झालेत. हे बघा किती मस्त लुसलुशीत झालेत, मस्त नारळाची वडी. ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा, कमेंट करा कशी झाली ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.